नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग लोकांना कोणकोणत्या सुविधा मिळतात आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग लोकांना सोयी सुविधा मिळत असतात। तुम्ही समोर बघणारच आहेत की ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात 5% निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावर जमा करणे। 2 नंबरचा दिव्यांग लोकांना घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये 50% सवलत। 3 नंबरचा आहे दिव्यांग लोकांना बिना अट घरकुल योजना। 4 नंबरचा आहे की दिव्यांग लोकांना सरसकट अंत्योदय योजनांमध्ये समावेश करून त्यांना पिवळे राशन कार्ड उपलब्ध करून देणे। 5 नंबरचा आहे की दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाड्यांमध्ये 3% आरक्षण द्वारे गाळे उपलब्ध करून देणे किंवा गाळे नसतील तर 200 स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे। ग्रामपंचायत मध्ये बघा आपल्याला ही पण योजना आहे। 6 नंबरचा आहे की संघटनेत प्रतिनिधी ग्रामपंचायत मधील समितीमध्ये कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे। त्यानंतरचा 7 नंबरचा आहे की ग्रामपंचायत मध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तींचा 3% आरक्षण द्वारे काम उपलब्ध करून देणे। त्यानंतर 7 नंबरचा आहे 15वा वित्त आयोग। यामध्ये दिव्यांग लोकांना कमिटीमध्ये घेऊन दिव्यांगांना लोकांना लागणाऱ्या कॅम्प्लिवर कुबड्या व्हीलचेअर अंध काठी लॅपटॉप मोबाईल इत्यादी किंवा व्यवसायासाठी बचत गटात अनुदान उपलब्ध करून देणे। 8 नंबरचा शासनाचा मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजना यांची माहिती दर्शवणारे फलक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावणे बंधनकारक आहे। त्यावरती सक्षम अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर आवश्यक आहे। 10 नंबरचा ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांवरती कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्यावरती दिव्यांग कायद्यानुसार ॲट्रॉसिटी कायदा लागू करून त्यांच्यावरती कारवाई केली जाते। बघा आपल्या दिव्यांगांसाठी एवढ्या खूप योजना आहेत व पूर्व योजनांचे आपल्याकडे GR आहेत। GR फक्त नावापुरतेच आहे, आपल्याला कोणताच यामधला लाभ एकही उपलब्ध मिळत। तसे ग्रामपंचायत मध्ये 5% निधी झालं, घरपट्टी किंवा पाणीपट्टी मध्ये 50% सवलत झाली, बिना घरकुल योजना झाली, लोकांना सरसकट अंत्योदय योजना झाली, दिव्यांग लोकांना 200 स्क्वेअर फूट जागा किंवा त्यांना गाडी देणे किंवा कोणतेही एखादी ग्रामपंचायत असतं तर त्या ग्रामपंचायत मध्ये समोर फलक लावणे हे अनिवार्य आहे। एकही ग्रामपंचायत आजपर्यंत कोणीच डाळ्या लावलेल्या नाही। 15 वित्त आयोग कोणत्या त्यामध्ये सांगितलं आहे की ग्रामपंचायत मध्ये का ज्या दिव्यांग व्यक्तींना कॉम्प्लर कुबड्या व्हीलचेअर किंवा अंध काठी किंवा एखादा अंध असेल तर त्यांना मोबाईल, एखादा अस्थि दिव्यांग असेल तर त्यांना लॅपटॉप किंवा एखादा बचत गट असेल त्यांना अनुदान द्या। पण अशा योजना तर आजपर्यंत दिव्यांगांना कोणीच दिलेला नाही। कोणाची ग्रामपंचायत असो, महाराष्ट्रामध्ये एवढ्या ग्रामपंचायत झाल्या तर माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिव्यांग न्याय कधी मिळणार? दिव्यांग हा फक्त नावापुरता आणि मतदानपुरताच राहिला आहे का? दिव्यांगांना एकही तर सर्व सोयी उपलब्ध करून द्यावे। महानगरपालिका यामधील सर्व पहिले तर दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत मधील सर्व योजना हा चालू कराव्या असतं तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। आणि काही बऱ्याच योजना पाहिजे असेल तर GR पाहिजे तर तुम्हाला अशाच नवीन अपडेटसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।